अहो थांबा, तुम्हीही बेबीला सर्दी खोकल्यासाठी किंवा गोड लागावं म्हणून मध देता का? 1 वर्षापूर्वी मध देणं धोकादायक ठरू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी महत्त्वाची चूक सांगणार आहे जी अनेक पॅरेंट्स नकळत करतात. मॉम सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा टॉपिक आहे बेबीला मध कधी द्यावं. नंबर 1 वर्षापूर्वी बेबीला मध देऊ नका. पेडियाट्रिशियन्स आणि डॉक्टर्स यांचाही हाच सल्ला आहे. नंबर 2, मधामध्ये काही वेळा बॅक्टेरिया स्पोर्स असू शकतात. मोठ्या मुलांना आणि अडल्ट्सला त्याचा त्रास होत नाही, पण 1 वर्षापेक्षा लहान बेबीसाठी ते धोकादायक ठरू शकतात. नंबर 3, त्यामुळे बेबीला सर्दी खोकला किंवा गोड लागावं म्हणून मध देण्याची घाई करू नका. नंबर 4, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हळूहळू कमी प्रमाणात मध स्टार्ट करू शकता. पहिल्यांदा अगदी थोडंसं द्या आणि पुढील 24 तास बेबीला ऑब्झर्व करा. ॲलर्जी, पुरळ, उलटी किंवा इतर काही त्रास होतो का ते पहा. नंबर 5, मध हा नॅचरल पदार्थ असला तरी जास्त प्रमाणात देऊ नका. बेबीसाठी बॅलन्स डाएट नेहमीच महत्त्वाचा असतो. नंबर 6, बाजारातून मध घेताना नेहमी ट्रस्टेड ब्रँडचाच मध घ्या. नंबर 7, अनेक पॅरेंट्स 1 वर्षापूर्वी बेबीच्या पॅसिफायरवर किंवा अन्नामध्ये मध लावून देतात, पण हे टाळा. 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत बेबीला कोणत्याही स्वरूपात मध देऊ नका. प्रत्येक बेबी वेगळा असतो, त्यामुळे बेबीच्या डाएटमध्ये नवीन पदार्थ सुरू करण्यापूर्वी आपल्या पिडियाट्रिशियनचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी पॅरेंटिंग. बाय. भेटूया पुढच्या मॉम सिरीजमध्ये.